असंच जरा बेरिंग करीत राहा. स्त्री होईल का असते असते बोलते. होणार, होणार. नवीन नवीन म्हणजे कळपात गेले की जरा माणूस हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला बेस्ट जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज गडिंग्लजला मी जाणार आहे, पण पहिले आरोला सोडून येणार, पण नंतर थोड्या वेळाने मी निघणार आहे घरातून. मागचे दोन दिवसांचे जे ब्लॉग आहे त्याच्या कमेंट्स ज्या त्या वाचायला मला अजिबात वेळ मिळाला नाही. काही नोटिफिकेशन होते तेवढ्या मी बघत होते, पण काही कमेंट्स ज्या नोटिफिकेशनमध्ये पॉपअप झाल्या तर त्याच्यामध्ये होते की मेकअप चांगला झालेला आहे, छान वाटलेला आहे मेकअप. मी म्हटलेलं स्किन केअर चांगला असेल तर मेकअप चांगला होतोच. आणि त्याच्यामधले प्रोडक्ट्स दाखव. मी शक्यतो प्रोडक्ट्स कधी दाखवत नाही जास्त करून आता, आणि दाखवले की अरे एवढे महाग आहेत असे आहेत. माझा काय उद्देश असतो, जेव्हा मी प्रोडक्ट घेते, आता एक प्रोडक्ट जे आहे ते 1,500चं आहे, 2,000चं आहे, तर ते प्रोडक्टची जर व्हॅलिडिटी तुम्ही बघितलं तर जवळजवळ 2 ते 3 वर्षांची असते, आणि ते मला 2 ते 3 वर्ष आरामात पुरतात. मग तशा पद्धतीने बघायला गेलं तर एखादा प्रोडक्ट जर समजा 2,000चा असेल तर महिन्याचे ₹100 अशा पद्धतीने ते 2 वर्षाच्या आरामात पैसे होऊन जातात. आणि मेकअप काय आपण दररोज करत नाही, मेकअप करतो कधी ऑकेजनली. तर पहिली ही मामाअर्थची लिपस्टिक आहे, कार्नेशन न्यूड याचा शेड आहे. हे मी स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल वापरली होती. हे मार्सचं लिप लायनर आहे. हे फार्म हाऊसचं काजल आहे. इकडे रेअर ब्युटीचं मिनी व्हर्जन आहे जे कॉम्प्लिमेंटरी मला मिळालं होतं. हे ब्ल्यू हेवन मिलानची सिंदूर बॉटल आहे. गेम चेंजर हे स्मॅश बॉक्सचं फोटो फिनिश कंट्रोल मॅटिफाईंग प्रायमर आहे. टू फेसचं शिमर आहे. डिस्को क्रश. ही डिओर फॉरेवर ग्लो हायलायटर आहे गोल्ड. हा ब्लश तुम्ही गेले 2 वर्ष माझ्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये बघताय, अजूनही संपलेला नाही आहे. हे मॅकचं आयशॅडो पॅलेट चांगलं आहे, पिगमेंटेड आहे. हे रेनेचं ल्युमी ग्लो, ह्याने ग्लो फार छान आहे. फाउंडेशनपेक्षा मी हे जे टिंटेड मॉइश्चरायझर आहे हे वापरणं प्रिफर करते, स्मॅश बॉक्स हालोचं, ज्याचं हे प्रायमरसुद्धा आहे. आणि गेले 2 वर्ष तुम्ही माझ्याकडे बघताय की मी हेच वापरते. ऑइल कंट्रोल करतं आणि ऑल इन वन आहे, म्हणजे थोडं सनस्क्रीन टाईपमध्ये सुद्धा आहे. लाईट मीडियम याचा शेड आहे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, त्यानंतर मेकअप प्रोडक्ट्स वापरतो, आणि किती पण काही पण चांगलं मेकअप प्रोडक्ट्स वापरले ना, तर आपल्याला स्किन क्लिअर करावीच लागते. आणि ते नाही क्लीन केली, स्वेटिंगमध्ये आपण असं करतो, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, खूप छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या स्किनसाठी खराब ठरू शकतात. कारण ज्यांची स्किन म्हणजे प्रॉब्लेम्स येतात, तर त्यांना माहीत असते की कोणत्या गोष्टीने प्रॉब्लेम येतात, आणि त्यांना समजतं पण कोणते प्रोडक्ट्स वापरल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या ठरू शकतात. ज्यांची स्किन ऑलरेडी क्लिअर आहे, जेनेटिक्स सगळे चांगले आहेत आणि पूर्ण आधीपासूनच अगदी छान आहे, तर त्या लोकांच्यावरती मी भरोसा ठेवत नाही कोणतेही त्यांनी सजेशन दिलं तर, कारण त्यांना स्किन प्रॉब्लेम्स काय असतं ते माहीतच नसतं. तर त्याच्यासाठी मी जर कुणी असं माझ्या स्किनसारखा प्रॉब्लेम एखाद्याला असेल तर मी त्यांना विचारते की कशामुळे चांगले झाले. पण लगेच मी त्यांचे प्रॉडक्ट वापरायला जात नाही, कारण त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असू शकतात माझे, पण त्यांचा एक अनुभव उपयोगाला पडतो. क्युअर जेव्हा ॲपमध्ये मी 2021 पासून विचारलं, तर तुम्ही आधीचा माझे व्हिडिओज बघू शकता आणि आत्ताचे पण बघू शकता. स्किनमध्ये ग्लो अजिबात नव्हता. पिंपल्स सारखे यायचे आणि थोडंसं पिगमेंटेड दिसायचं, किंवा डाग, ॲक्ने मार्क्स राहायचे. तर इथे पण जो एक ॲक्ने मार्क होता, जर तुम्ही बघितला तो कसा होता, पण तो जायला मदत झाली आणि गेलासुद्धा तो. ह्या वेळेला आपल्याला उपयोगाला पडतं एक चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टनी सजेस्ट केलेलं स्किन केअर. त्यावेळी मी ते वापरलेलं आहे, म्हणून मी ते नेहमी सजेस्ट करते. खूप जणांना ते इरिटेटिंग पण वाटतं, पण डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट केलेले प्रोडक्ट्स वापरायला काय हरकत आहे. आता जे प्रोडक्ट्स असतात ते तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला दिलेले असतात. AI थ्रू तुमचं स्किन ॲनालिसिस केलं जातं, साईड फेस चेक केला जातो, आणि त्याच्यानंतर तुमचे मेडिकेशन्स काही सुरू आहेत हे सगळं विचारून तुम्हाला ते दिले जातात. फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डॉक्टरांशी चॅटिंग करू शकता. कोणत्याही गोष्टी इथे पेड नाहीत, फक्त तुम्हाला प्रोडक्ट्सचे पैसे पे करायचे आहेत. ज्याच्यामध्ये हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला ₹100चा डिस्काउंट मिळून जाईल. तुमचा फॉलोअपसुद्धा घेतला जातो. प्रोडक्ट जर तुम्हाला सूट झाले तर ते चेंज पण करून दिले जातात. काही इश्यूज असतील तर तुम्ही कधीही घर बसल्या अगदी डॉक्टरांशी फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करू शकता. तुम्हाला याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. लिंक पिन कमेंटमध्ये सुद्धा केलेली आहे, तर तिथेही तुम्ही चेक करू शकता. सुद्धा कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. 4 दिवस लावल्याने माझं स्किन क्लिअर झाली होत नाही तसं. आपले खूप सारे प्रॉब्लेम्स असू शकतात, त्याच्यामुळे काही चेकअपसुद्धा केले पाहिजेत आपण. इंटरनली काही प्रॉब्लेम असेल तर एक्सटर्नली ह्या गोष्टी तुम्हाला यूज करू शकतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारूनच तुम्हाला
स्किन केअरचं जे किट आहे ते सजेस्ट केलं जातं. सो क्युरस ॲपमध्ये तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी इथे विचारू शकता. डिटेल्स मी दिलेले आहेत. चेकआउट नक्की करा. कन्सिस्टन्सी ठेवलं तर नक्कीच तुम्हाला फायदा दिसून येईल. घराचं काय काय काम कंप्लीट झालं ते बघायचं आहे. कारण लास्ट टाईमला जेव्हा गेले होते तेव्हा ते एक्स्ट्रा 2 दिवस मागत होते कारपेंटर, की 2 दिवसामध्ये आम्ही जे आहे फिनिशिंग ते कंप्लीट करतो आणि त्याच्यानंतर कलरचं काम सुरू होणार होतं. मग मला जाऊन आता बघावं लागेल की नेमकं काय काय परिस्थिती आहे आता, कारण पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे मला सगळं काम लवकरात लवकर हवं आहे. फक्त आता कलरचंच बाकी आहे. बाकी कारपेंटर, लॅमिनेशन हे सगळं कंप्लीट झालं असं ते म्हणत आहेत. मला गेल्याशिवाय समजणार नाही. आणि येताना संध्याकाळी मग बोलकेवाडीतून यायचं आहे. याचसाठी केला होता अट्टहास. तुम्हाला सांगते, स्वतःचं घर बनताना बघणं आणि ते सुख जे आहे ना, ते मी शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नाही. ज्यांनी स्वतःच्या हिमतीवरती घर घेतलेलं आहे आणि ते बनवताना त्यांनी जे अनुभव घेतलेले तेच हे समजू शकतात की आनंद किती होतो. आपण नवरा बायको जेव्हा मिळून कष्ट करतो आणि एखादं घर घेण्याचं स्वप्न बघतो आणि त्यानंतर घरातल्या एक एक गोष्टी अशा तयार होत असतात ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट एवढी आनंद देऊन जाते. मग तो शू रॅक असो किंवा जो डोअर आहे, सेफ्टी डोअर तो असू देत, हँडलसुद्धा असू देत किंवा छोट्यात छोटी गोष्ट अगदी असू देत, ती खूप सुख देऊन जाते तुम्हाला. कारण तुम्हाला माहीत असते की ह्या गोष्टी मिळवण्यामागे तुम्ही घेतलेले परिश्रम किती आहेत, झेललेल्या काही गोष्टी किती आहेत आणि त्याच्यानंतर ह्या सुखाची किंमत कळते. आज घरातलं बहुतांशी काम कंप्लीट झालं आणि कारपेंटरचं कामच कंप्लीट झालेलं. आता ते क्लिनिंग करायला आणि फिनिशिंग करायला घेत होते. मागच्या रविवारीच कंप्लीट व्हायचं होतं, पण थोडंसं फिनिशिंग राहिलं होतं आणि पाऊस आणि लाईट ये जा करत होते त्यामुळे राहिलं होतं. सिंकच्या खालचं, बेसिनच्या खालच्या सुद्धा गोष्टी कंप्लीट होत होत्या. प्लंबरच्या काही गोष्टी आहेत त्या आता हळूहळू होतील. कलरचं काम तरी चालू झालेलंच आहे. खूप जणींनी मला खूपदा विचारलं, बाबांच्या रूममध्ये तुम्ही बेड मोठा पाहिजे होता. मग तुमचं ऐकायचं की बाबांचं ऐकायचं? कारण बाबांनी सांगितले होते मला सिंगल बेड ठेव, मोठा बेड मला अजिबात नको आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत बाबांच्या रूममध्ये. आणि सगळ्यात जास्त सगळ्यांना बाबांची रूम आवडलेली आहे. एकदम छान आणि कॉम्पॅक्ट. त्यांचं वॉर्डरोबसुद्धा खूप मस्त झालं प्युरिफायर तर लागलेला आहे आणि अशा पद्धतीने तो लावला आहे. आता मला गोष्टी 2-3 अशाच आहेत की जे रॅक याने इथे ठेवलेले आहेत तर त्या रॅकनुसार मला जे पॅन्ट्रीच्या गोष्टी आहेत तर त्या घ्याव्या लागणार. पॅन्ट्री युनिट एक करायचं आहे, पण ते सगळ्यात एंडिंगला मी बाहेरून बनवून घ्यायचं म्हणून गप्प बसले. जिथं चिमणी वगैरे लागली ते कवर केलेलं आहे, कारण आता कलरचे डाग पडू शकतात त्याच्यासाठी. वरच्या रूममध्ये मी बघितलं ना, कधी कधी मला वाटायचं ह्यांनी स्वयंपाकघरच केलं आहे. कधी आरवच्या रूमचं स्वयंपाकघर केलं होतं, कधी हॉलचं स्वयंपाकघर केलं होतं. कारण त्यांना राहायला दिलं त्याच्यामुळे ते काम लवकर आवरू शकलं नाही तर अजून 2-3 महिने आरामात गेले असते ये जा करत. आरवच्या कबर्डचं जे वॉलपेपर आहे तो नंतर लागणार आहे आणि ते त्याच्यासाठी सरप्राईज आहे. इथं बघा तेलाची बॉटल ठेवलेली आहे. मला बघून हसू येत होतं, म्हणजे स्वयंपाकघरच झालं होतं पूर्ण. आरवचा जो बेड आहे तो खूप जणांना लहान वाटतो, पण तो 6 फूट लांबीचा बेड आहे आणि त्याच्या याच्यानुसार आम्ही तो ठेवले. तर सुद्धा मोठा बेड त्यालाही नको होता. आम्ही त्याला विचारूनच केलं. प्रत्येकाची रूम जी आहे ती त्यांना विचारून केलेली आहे, कोणाच्याही मर्जीविरुद्ध केलेली नाही. कारण घर घेतलं आम्ही, पण ते आहे आमच्या पूर्ण फॅमिलीचं. त्यामुळे प्रत्येक फॅमिली मेंबर त्याच्या रूममध्ये त्याला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टी विचारत घेऊन आम्ही केलेल्या. आरवलासुद्धा खूप गोष्टी आम्ही विचारलं, तुला काय काय हवं आहे, कसं हवं आहे बघ. त्याने जसं सांगितलं ना त्याच्या पद्धतीने ते आम्ही केलं. माझ्या रूमचं कामचं फिनिशिंग आता आवरत होतं, बऱ्यापैकी झाले. ह्या रूमची टूर देण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, पण मला वाटतं पूर्ण सगळं लागल्यानंतर जे टूर येईल ते 1-1.5 महिना लागेल. आता कपाटातले जे सेक्शन केलेले आहेत, कंपार्टमेंट केलेले आहेत ना, त्यांनी खूप विचार करून केलं. तर मी काही गोष्टी माझ्या ज्या सांगितल्या होत्या की मला अशा गोष्टी इथे इथे ठेवायला हव्यात, तशा पद्धतीने करा. तर त्या पद्धतीनं सेक्शन करून ते कंपार्टमेंट केलेले आहेत. आणि हे जे कपाट आहे ना, तर हे जास्त मला प्रिय आहे, कारण ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मला अशा व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला नंतर दाखवेन. सगळ्या गोष्टी मी शेअर करेन, कारण माझी पूर्ण जर्नी मी नेहमी शेअर करलेलं आहे. जे मला वाटतं की मी हे तुमच्याशी शेअर केल्यानंतर तुम्हालाही छान वाटेल आणि मलाही छान वाटेल, तर अशा गोष्टी मी नेहमी शेअर करत असते तुमच्याशी. फायनली काम आवरत आलेलं आहे. आज कारपेंटरचं काम संपते. त्यांनी क्लिनिंग पण करायला घेतले. त्यामुळे मी जाम खुश आहे, कारण आता कलर झाला, क्लिनिंग बाकीचं मेन क्लिनिंग झालं की मी आता घरी राहायला येणार म्हणून. आणि तो जो आनंद आहे टचवूड की खूप खुश आहे मी. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना करण्यामध्ये मला माझ्या फॅमिलीची साथ मेन म्हणजे लाभली, कारण फॅमिलीने साथ दिली, मिस्टरांनी साथ दिली म्हणून तर ह्या गोष्टी करू शकले. आणि त्यानंतर माझा जो ऑडियन्स आहे, जो एवढं प्रेम करतो, ज्यांनी माझ्या ह्या जर्नीमध्ये मला खूप साथ दिले आणि जे सगळे लोक चांगले आहेत, जे दुसऱ्याची प्रगती बघून त्यांना खूप छान वाटतं की धनश्री तू हे करतेस, तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही पण हे करतोय. तर तेव्हाही मला खूप आनंद होतो की जेव्हा
एक बाई दुसऱ्या बाईला ॲप्रिशिएट करते आणि सांगते की तनुश्री हा तुझ्या आनंदात मलासुद्धा आनंद वाटतो, मी माझंच घर सजवते असं मला वाटते. ह्या कमेंट मला नेहमी मिळतात. आता हे बाहेरचं मीटर युनिट जे आहे तर ते पण व्यवस्थित त्यांनी कवर केलं आहे. ते पण झालं. तर वॉर्निशिंगचं काम चालू आहे. मी आत्याकडे गेली, सगळं तिथलं आवरून. आत्या त्यांनी पोळी केली होती, ती म्हणाली पोळी वगैरे खा, जेवण कर. आत्याकडे थांबले थोडा वेळ. आज मी आत्याकडे थांबलेले, जेवण वगैरे केलं आणि आज काय मी झोप खूप आली होती कारण कालचं थंडगार वातावरण डोकं दुखत होतं माझं फार आणि झोपले होते आत्याकडेच. आणि त्याच्यानंतर उठला तर चहा घेतल्या आणि निघाले. आरवला घेतले आणि आता बोलकेवाडीला चालले कारण बाबांशी बोलणं झालं. आणि बाबाला ते सांगायचं, ते मॅम काय बोलल्या ते सांगायचं. सांगतो आरवच्या फुल फाउंडर ज्या मी आता आरवला घ्यायला गेली मग त्या बाहेर आल्या म्हणजे त्यांनी म्हटलं आरवबद्दल मला बोलायचं. मला आलं टेन्शन, म्हटलं काय बोलायचं आहे. आरव खूप म्हणजे ते इंग्लिशमध्ये बोलले, मी मराठीमध्ये सांगते. माझं इंग्लिश थोडं कच्चं असेल म्हणून. खूप सिन्सिअर मुलगा आहे, खूप गुणी बाळ आहे, खूप हुशार आहे, पोलाईट आहे आणि काय रे आरव मला आवडतो खूप असं काहीतरी बोललं. आणि अजून एक काहीतरी वाक्य बोलल्या, माझं असं ब्लँक झालं डोकं. म्हणजे माझं नेमकं ते काय बोललं, त्या काय बोललं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. म्हणजे काय असं तक्रार आहे की काय असं टाईपमध्ये ते सुन्न झालेलं. मी म्हटल्यानंतर आवडतो मला, तर म्हटल्यानंतर ठीक आहे चालेल. आता चाललोय बोलकेवाडीला. बाबा तिथे ताई पण जाणार होतो मुंबईला, मग बाबा म्हणायला लागले मुंबईला मी पण जाऊन येतो, घराचं सगळं आवरली की मग मी येतो म्हणा लागले. मग मी इकडं पण ते येणारच नाही कोवाडला, राहणार पण नाही, जसं ऑकवर्ड वाटणार त्यांना. त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे तुम्ही जाऊन या म्हटलं मला थोडे दिवस, कारण सचिन पण नंतर येणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतच या म्हटलं, तोपर्यंत मी शिफ्टिंग आणि ह्या गोष्टी आवरून घेते. आता घरातलं बऱ्यापैकी काम म्हणजे झालं, कार्पेंटरचं आज कंप्लीट झालं काम, कलरचं सुरू आहे आणि ते आता ह्या आठवड्यात कंप्लीट होऊन जाईल. पुढच्या आठवड्यात आपली शिफ्टिंग, मेन शिफ्टिंग जे आहे ते पुढच्या आठवड्यात होईल आपलं. मी खूप एक्सायटेड आहे. आता नवीन जर्नी आहे आणि पाऊस पण पडायला लागला आता, तर जास्त पावसाचं हे व्हायचं शूटिंग झालेलं बरं. फायनली आता ते झाले. कारपेंटरचंच काम आवडत नव्हतं पण फायनली ते कम्प्लीट झालं. डोअर पण मस्त झाला, मला आवडला डोअर. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनच्या पुढचा डोअर झालेला आहे, जो आपण नंतर सेफ्टी डोअर तो आला. बोलकेवाडीत पोहोचलोय. पावसाचं वातावरण, आंबोलीला जायची मजाच वेगळी. आरू त्याचे बूट आहेत, माझे बूट आहेत की. आल्या आल्या दर्शन दिलं पावसानं. या आरो भाई क्या क्या कर रहा है? क्या कुछ नाही. शाळेत होती आज? शाळेकडून आलो. मी कपडे शाळेतून आता गेलेलं की नाही त्याला आणायला, त्या शाळेच्या फाउंडर हे लेट होता ना, सगळ्या गाड्या गेल्या, हा वाटवर थांबलेला आणि गेलो तिथं आणि बसलो बाहेर. तोपर्यंत बाहेर आला ऑफिसमधून आणि मला बोलायचं आहे बाहेर म्हणाला, इंग्लिशमध्ये बोलत होती. मी घाबरलो, म्हटलं काय यायचं नाही सांगायचं. तर म्हणाला लागला एक नंबर मुलगा आहे, हुशार आहे आणि गुणी आहे, पोलाईट आहे आणि व्यवस्थित शाळेमध्ये असतोय, काय पवार घराण्याचा शाबास शाबास. आणि मला खूप आवडतोय तो, त्याचं बोलणं खूप आवडतंय. तिकडे जाईल तिकडे असं मला म्हणतं गेला बाबांना सांगे, मला सारखं बोलत असतं बाबांना सांग. मला वाटलं दबून बोलतंय वाटतं. मुंबईत चांगला ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे शाळेत, गॅदरिंगचे, आणि इथं जरा नरमच बोलायला. तो मला गाव झाला पण आता लागलाय सुराला. आणि इथं आत्या नाहीये, शॉर्टकट मारते मोठा बाबांच्या पण जा पाया पडतं तिकडं, पोलीस बाबांच्या. आता बरं आहे, असंच जरा डेअरिंग करीत राहा. असते नवीन नवीन म्हणजे कळपात गेले की जरा माणूस उंची आता वाटा दे.
चला बाय बाय. आता निरोप घेतलाय आणि निघालाय आता कोरड्याला. पाऊस सुरू झालाय परत. आजराकडचा भाग संपन्न आहे. म्हणजे आता अंबोलीला वगैरे जातात. लास्ट टाइमला आम्ही गेलो, ह्या वर्षी पण जायचं आहे. आता कधी बघूया ते. पण खूप मस्त वातावरण झालंय अगदी बघण्यासारखं. एक मिनिट मी दाखवते. आले घरी आणि असंच टाइमपास करत बसलेले. मामा पण आला थोडा वेळ. मामीनं काय खाऊ दिलेलं ते म्हणून. आणि मामाने एक सेल्फ मोटिवेशन दिलेलं आहे, ते तुम्ही पण ऐकावं. तुम्हाला पण भारी वाटेल. माझे व्हिडिओज बघून कसं छान वाटतं तसं मामाचं मोटिवेशन वाक्य ऐकून. चालेल, बोल मामा काय म्हणतोस. माझं मोटिवेशन आहे वाक्य नाही, कुठं ऐकलेलंच आहे, वाचलेलं हां रील बघितलेलं. हां जेव्हा पूर्ण ताकद संपते शरीराची वगैरे काम करायची मनाची सुद्धा, हां त्यावेळी सुद्धा आपण जर काम करायची सुरुवात केली हां तर सक्सेसफुल व्हायचे असेल जास्त. गुड मामा, आजचा डोस.